उद्योग क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अग्रेसर राहणार, पालकमंत्री नामदार मकरंद पाटील. जिल्हा गुंतवणूक परिषदेत 86 सामंजस्य करार, 631.67 कोटींची गुंतवणूक. बुलढाणा जिल्हा हा कृषीप्रधान आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा असून या जिल्ह्यात औद्योगिक विकासाची प्रचंड क्षमता आहे. भविष्यात हा जिल्हा उद्योग क्षेत्रात अग्रेसर राहील असा विश्वास पालकमंत्री नामदार मकरंद पाटील यांनी जिल्हा गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केला. शहरातील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव, आमदार डॉक्टर संजय कुटे, आमदार संजय गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, उपसंचालक रंजना कोळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे, व्यवस्थापक सुनील पाटील, नाझेर काजी, जिल्ह्यातील उद्योजक, निर्यातदार, व्यापारी उपस्थित होते. पालकमंत्री नामदार पाटील पुढे म्हणाले, या जिल्हा गुंतवणूक परिषदेत 86 सामंजस्य करार झालेले असून 631.67 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून यातून 2934 नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव, आमदार डॉक्टर संजय कुटे, आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांनी तर आभार प्रदर्शन व्यवस्थापक सुनील पाटील यांनी केले. तर गुंतवणूक परिषदेचा उद्देश म्हणजे जिल्ह्याला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्याचा विकास करायचा आणि त्यासाठी सामंजस्य करार त्यांच्यासोबत केले किंवा आज केले असं नाही, इथून पुढे पण तुम्ही येऊ शकतात, सांगू शकतात आम्हाला व्यवसाय करायचा, यासाठी आम्हाला गायडन्स पाहिजे किंवा काही म्हणजे ज्या काही उद्योग चालू करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यासाठी आम्ही सदैव आहे. इंडस्ट्री असोसिएशन सोबत देखील चर्चा मी जाणीवपूर्वक करत असतो, कारण तिथे स्थानिक स्तरावरती कोणत्या वेगळ्या समस्या आहेत का, त्या समस्या जाणून घेणे, त्याच्यावरती मार्ग काढणे, नवीन कल्पना देणे, त्यांच्या नवीन कल्पना घेणे, कोण कोण काय काय करतंय हे पाहण्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या आस्थापनांना इंडस्ट्रीला भेटी देखील देण्याचा माझा प्रयत्न राहतो आणि तो भविष्यात देखील तो प्रयत्न राहणार आहे. कलेक्टर साहेब, पहिला विषय असा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या जुन्या MIDC आपण सँक्शन केलेल्या आहेत, अगदी 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले आणि त्या MIDC सगळ्या भकास पडलेल्या. आज त्या ठिकाणी लोकांनी काहीतरी प्लॉट घेऊन ठेवले आणि काहीतरी टेक्निकल कारणं सोडून एक तर ते स्वतःही त्याला विकसित करत नाहीत, स्वतः कुठला उद्योग टाकत नाहीत आणि जे लोक त्या ठिकाणी उद्योग करण्याला इच्छुक आहेत अशा लोकांना सुद्धा एक्झिस्टिंग जे आपल्या MIDC आहे त्याच्यामध्ये सुद्धा जागा मिळते. तर MIDCने मला वाटतं सर्व मला इतका आनंद आणि इतकं समाधान वाटलं की बी बियाणं महाबीज जे उत्पादित करतं यामध्ये जवळपास 6,500 शेतकऱ्यांनी या जिल्ह्यामधल्या सहभाग घेतला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बीज उत्पादन या माझ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केलं. ही अतिशय समाधानाची आणि अतिशय कौतुकाची बाब आहे, म्हणलं तर काही वावगं होणार. मुळामध्ये मुख्यमंत्री जे काही कौशल्य काय सहायता विकास हा जो आहे यामध्ये सुद्धा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रामध्ये हा 4था नंबर आणि या अमरावती विभागामध्ये 1 नंबर.